नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे। आपण सगळेच प्रेशर कुकरचा नियमित वापर करतो, पण तुम्हाला माहिती आहे का की काही विशिष्ट पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। होय, चुकीच्या पद्धतीने शिजवल्यास हे पदार्थ विषारी होऊ शकतात आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहोत जे प्रेशर कुकरमध्ये शिजवणे टाळले पाहिजे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला हेल्दी कुकिंग बाबत काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मिळणार आहेत। मंडळी, सगळ्यांच्याच घरात तांदूळ हा रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे। आपण साधारणतः प्रेशर कुकरमध्ये पटकन शिजवतो, पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे तांदळातील आर्सेनिकचे प्रमाण वाढू शकते। संशोधनानुसार तांदळात नैसर्गिकरित्या असणारे आर्सेनिक हे प्रेशर कुकरमध्ये जास्त वेळ शिजवल्यास वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार आणि पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे तांदूळ कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने शिजवणे अधिक चांगले असते। तुम्ही तांदूळ नीट धुवून, भरपूर पाण्यात शिजवून, उरलेले पाणी काढून टाकल्यास हे धोके कमी होतात। दुसरा पदार्थ आहे पालेभाज्या। तुम्ही जर आरोग्याबाबत जागरूक असाल तर पालेभाज्या तुमच्या आहारात नक्कीच असतील, पण त्या शिजवताना तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करत असाल तर थांबा। पालेभाज्यांमध्ये नायट्रेट नावाचा घटक असतो, जो उच्च तापमानात नायट्राइटमध्ये बदलतो। हे नायट्राइट शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते आणि दीर्घकाळ सेवन केल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो। त्यामुळे पालेभाज्या उकळून किंवा सौम्य आचेवर शिजवाव्यात। वाफेवर शिजवले तर त्यातील पोषणमूल्य टिकून राहते आणि तुम्हाला अधिक फायदेशीर ठरते। तिसरा पदार्थ दूध व दुग्धजन्य पदार्थ। आपल्या शरीरासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत, पण जर तुम्ही दूध प्रेशर कुकरमध्ये गरम करत असाल तर याचा विचार करा। दूध उच्च दाबाखाली उकळल्याने त्याचे पोषणमूल्य नष्ट होते आणि काही वेळा ते आंबट होण्याची शक्यता असते। त्यातच काही लोक दुधासोबत साखर किंवा मसाले टाकून कुकरमध्ये गरम करतात, जे अजून धोकादायक ठरू शकते। त्यामुळे दूध कायम मंद आचेवर शिजवणे किंवा उकळणे चांगले। चौथी गोष्ट आहे डाळी। भारतीय जेवणात डाळींचा मोठा वाटा आहे, पण प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या डाळींचा दीर्घकाळ सेवन केल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात। डाळींमध्ये अँटीन्यूट्रिएंट्स असतात, जे शरीरातील झिंक आणि लोह शोषण्याची क्षमता कमी करतात। तसेच जास्त तापमानात शिजवल्यास त्यातील फायबर आणि प्रथिने नष्ट होऊ शकतात। यावर उपाय म्हणजे डाळी आधी 6 ते 8 तास भिजवणे आणि नंतर मंद आचेवर शिजवणे। यामुळे त्यातील पोषणमूल्य टिकून राहते। पाचवा आणि शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा आणि स्टार्चयुक्त पदार्थ। बटाटा हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की बटाट्यात असलेल्या स्टार्चमुळे तो प्रेशर कुकरमध्ये जास्त तापमानाला गेल्यास ॲक्रायलामाइड तयार होऊ शकतो। ॲक्रायलामाइड हा एक रासायनिक घटक आहे, जो उच्च तापमानात तयार होतो आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतो। त्यामुळे बटाटे उकळून किंवा मंद आचेवर शिजवणे चांगले। तर मित्रांनो, आपण पाहिले की हे 5 पदार्थ जर प्रेशर कुकरमध्ये शिजवले तर ते आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात। आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रकारे शिजवणे खूप महत्त्वाचे आहे। चला आता पटकन लक्षात घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी। तांदूळ कुकरऐवजी उकळून शिजवा, पालेभाज्या वाफेवर शिजवा, दूध मंद आचेवर गरम करा, डाळ भिजवून मंद आचेवर शिजवा, बटाटे कुकरऐवजी साध्या पद्धतीने उकळा। मंडळी, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू। धन्यवाद।